वाचणार आहोत. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि 3रं वचन. जो आपले तोंड काय करतो? सांभाळतो, तो आपला काय करतो? राखीतो. जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखीतो. पुढे, जो आपले तोंड वाचतो त्याच्यावर काय येतं? अरिष्ट येतं. एक गोष्ट मी तुम्हाला म्हणजे या ठिकाणी यासाठी उभा आहे की आम्हाला वाटतं की आमचं तोंड हे आमचं आहे, आम्ही काही बोलू शकतो, आम्ही काही करू शकतो, आमच्या तोंडाचा मालक कोणी म्हणजे कोणीच नाही, आम्हीच आमचे मालक आहे. तर एक गोष्ट विसरून जा की लक्षात ठेवा की जो आपलं तोंड वाचतो, या ठिकाणी बघा की खूप चांगला शब्द ट्रान्सलेट ज्यांनी केलेला आहे त्यांनी खूप विचार करून विचारपूर्वक हा शब्द वापरलेला आहे. जो आपलं तोंड वाचतो. बघा काही लोकांना बोलण्याचं भान राहत नाही, आणि मग ते आपली जीभ मोकळी सोडतात आणि मोकळं सुटली की त्यांच्या तोंडातून जे काही निघतं त्यांना वाटत नाही, परंतु त्यांना खूप हुशारकी वाटते. काही वेळेला लोकांना वाटतं की आम्ही जे बोलतो ना माझ्यासारखं कुणीच बोलत नाही, आणि मग ते टाळ्या देऊन बोलतात वेगवेगळ्या रीतीनं आपल्या महिला मंडळामध्ये. आणि मग एखादी बाई जी असते की तिला वाटतं की मी खूप बोलते म्हणजे मी खूप काय करते, काहीतरी मोठं करते, मी काहीतरी मी काहीतरी मोठं करते. या लोकांच्या पेक्षा माझ्यामध्ये खूप काहीतरी ज्ञान आहे. मग ते काहीतरी बघा की काही लोकांना अतिशय ते चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे बोलत नाही, आणि मग वाईट गोष्टी. बघा की एक गोष्ट आहे की आम्ही जर स्वतःला धार्मिक समजतो तर आमच्या जिभेवर आमचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. जर आम्ही धार्मिक समजतो तर याचं आम्हाला कुठं लिहिलेलं माहिती आहे तुम्हाला? याकोबाचं पत्र 1ला अध्याय आणि वचन 27. वाचा बरं. देव 26 वाचा, 26-27 दोन्ही वाचा. आपण जर धर्माचरण करणारे आहोत, आपण धर्माचरण करणारे आहोत असे कोणाला वाटते व तो आपल्या जिभेला जर आवर घालीत नाही, आपल्या जिभेवर जर त्याचा ताबा नाही, तो फसवणूक करून घेतो, तर त्याचे हे धर्माचरण काय आहे? व्यर्थ आहे. हे बघा की तुम्ही खूप कष्टानं तारण कमवता, खूप कष्टानं तुम्ही धार्मिकता धारण करता, उपास करता, प्रार्थना करता, वेगवेगळ्या गोष्टीने तुम्ही देवाच्या समोर जाता, परंतु एका शब्दानं तुमच्या धार्मिकतेचं झिरो करणारं काय असेल तर तुमच्या मुखातून निघणारे जे शब्द आहेत, तुमची धार्मिकता संपुष्टात आणण्यासाठी तुमच्या मुखातून निघालेली एक शिवी देखील पुष्कळ आहे. तर आपल्याला एकच गोष्ट सांगायचं आहे की बऱ्याच वेळेला आपण आपल्या जिभेवर नियंत्रण करणं गरजेचं. बघा ते आपल्याला माहिती आहे की आपल्याला एक माझ्याकडे हे करून ठेवलेली आहे की माणसं कशा पद्धतीने बोलतात. माणसं विचकट, आमंगळ, शिवराळ, टिंगल, टवाळी, चिथावणी देणार, कोणाला टोचून बोलणार, टोमणे मारणार, डबल मिनिंग असणारं बोलणं, फाजील बोलणं, कठोर बोलणं, अभद्र बोलणं, अविचारानं बोलणं, चीड आणणारं बोलणं, दुसऱ्याला खाली दाखवणारं बोलणं, खुशारकी मारणारं बोलणं,
अशुभ बोलणं, निंदा, नालस्ती करणं. बघा या वेगवेगळ्या प्रकारचे हे शब्द आहेत. बघा काही काहींना वाटतं की लेकी बोले सुने लागे अशी एक म्हण आहे. मग काय म्हणतात की त्याला जर तिसऱ्याला टोमणा द्यायचा असेल ना तिला, तर ती इकडं काहीतरी बोलते, तिला म्हणणं आहे की मी मारलेला दगड हा तिला लागला पाहिजे. एक गोष्ट आहे की या ज्या आहेत, आम्ही ख्रिस्ती धार्मिक लोक आहोत म्हणून आपण या चर्चमध्ये आहोत. म्हणून एक गोष्ट आहे की या गोष्टी पाळणं आमच्यासाठी गरजेचं आहे. बघा की आम्ही ज्या वेळेला डॉक्टरकडे जातो त्यावेळेला डॉक्टर आहे ना, पहिले मी म्हणतो की तुमची जीभ दाखवा. काय दाखवा? जीभ दाखवा. तो नाक बघत नाही, डोळे बघत नाही, कान बघत नाही, परंतु तो काय म्हणतो, तुमची जीभ बाहेर काढा. जीभ बाहेर काढल्यावर त्याला रोगाचं निदान होतं. की रोग किती बळावलेला आहे याचं निदान डॉक्टर लोकांना जिभेवरून कळतं की हा रोग किती पसरलेला आहे आणि हा किती दिवसामध्ये बाहेर, आणि मग त्याप्रमाणे ते उपचार. तर हे एक मोठं काय आहे, हे टेक्निक आहे, हे डॉक्टर लोकांचं एक तंत्र आहे की जे त्यांनी शोधून काढलेलं आहे. म्हणून बऱ्याच वेळेला आपण या गोष्टींचं हे बघूया की 21 अध्याय नीतिसूत्राचं पुस्तक 21 अध्याय आणि 23व्या वचनात काय होतं माहिती तुम्हाला सांगू का, की वचन सांगण्यासाठी जी वेळ असते ना, जसं जसं वेळ वाढत जाते ना, तर वचन सांगण्याचं जो मूड असतो ना तो गायब होतो. आपल्याकडे चर्च जे आहे 3 तासाचं चर्च, 3 तासाच्या चर्चमध्ये आपल्याला सांगितले वचन किती मिनिटं आहे, 45 मिनिटं. आणि मग सकाळचं जो वातावरण, जसं जसं आपला पत्रा तापत जातो ना, माणसाचं लक्ष बेचैन होतं, त्याचं समोरच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष लागत नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की वचनाची वेळ आहे ना ती थोडीशी लवकर घ्या. बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे ना त्याच्यासाठी तुम्ही थोडासा नंतर वेळ दिला तरी चालेल. कारण आपल्याला माहिती नीतिसूत्र 16 अध्याय आणि 20 वचन काय सांगतं, जो वचनाकडे लक्ष देतो त्याचं काय होतं, कल्याण होतं. दुसरं मी तुम्हाला आणखी एक वचन सांगतो, योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 24 वचन. की वचन आम्हाला का ऐकायचं, का वचनाला महत्व दिलेला. वचन वाचा बरं कोणीतरी, योहानकृत शुभवर्तमान 5. मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझं वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो, हो त्याला काय झाले आहे, हो जो माझं वचन ऐकतो आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला काय आहे, सार्वकालिक जीवन प्राप्त झाले. आम्हाला सार्वकालिक जीवन जर प्राप्त करून घ्यायचं असेल तो वचन ऐकावं लागणार आहे. ऐकणं म्हणजे बघा, येशू म्हणतो की ज्याला कान आहे तो ऐकतो. म्हणजे येशूला माहिती आहे की मी यांचा कान मी घडलेला आहे, यांना कान आहे, पण ऐकतो म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्या वचनाचं काय करतो, लागूकरण करतो. आता मी जर कोणाला सांगितलं तर त्यानं जर तिचा सांगितलं की पाण्याची बाटली मला दे, याचा अर्थ त्याने काय ती पाण्याची बाटली घेऊन येणं याला म्हणतात ऐकणं. हे नाही तर मग ऐकणं म्हणजे एका कानातून ऐकतात, एका कानातून सोडून देतात आमच्यामुळे. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा की वचन जे आहे मिळालं, तुम्हाला मी सांगतो की अतिशय महत्वाची एक गोष्ट आहे. आपण वाचूया नीतिसूत्राचं पुस्तक 21 अध्याय 23 वचन. जो आपले तोंड व जीभ सांभाळतो तो संकटापासून आपला जीव काय करतो, वाचतो. आणि म्हणून
आम्हाला संकटापासून दूर राहायचं असेल तर आम्हाला आमच्या जिभेवर आमचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. बघा, मत्तई शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 36 आणि 37 वचन बघा, ऐकूया आपण काय म्हणतात. मी तुम्हाला सांगतो की माणसं जो व्यर्थ शब्द बोलतील हो त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. बघा, तुम्हाला मी सांगतो की आमचे जे शब्द आहेत हे विरून जाणार नाही, हे विरून जाणार नाहीत. आमचे शब्द हे रेकॉर्ड केले जातात. बघा, CCTV आता निघालेले आहेत, परंतु देवाने ही योजना पूर्वीच करून ठेवलेली आहे. काय म्हणतात की परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहे आणि ते बरे आणि वाईट काय करतात, पाहत असतात. म्हणजे देवाचे कॅमेरे आमच्याकडे लागलेले असतात. CCTV जर पत्र्याच्या आतून पाहू शकत नाही, परंतु देवाचे नेत्र पत्र्याच्या आतून भिंतीच्या बाहेरून पाहू शकतात. हालेलुया म्हणत असतात की देवाचे शब्द परमेश्वर, तसेच आमचे जे शब्द आहेत हे शब्द विरून जाणारे नाही. बोललो संपलं असं होणार नाही, रात गई बात गई, हे चालत नाही. परमेश्वर आमचे शब्द जपून ठेवणार आहे. न्यायाच्या दिवशी तुम्हाला सांगतो की आजकाल जशा मला माझं स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आजकाल जे एक सभेच्या ठिकाणी मोठमोठे पडदे लावलेले असतात आणि मग सगळ्यांना ते संपूर्ण गर्दी एका व्यासपीठाकडे पाहू शकत नाही. परंतु काय आहे की ठिकठिकाणी ते काय केलेले असतात, त्याला काय शब्द आहे मला इंग्लिश मधून स्क्रीन ते लावलेले असतात. तर ज्या वेळेला प्रियांनो आमच्या न्यायाच्या दिवशी आमचा न्याय होईल त्यावेळेला मला परमेश्वराने दाखवलं की जसे स्क्रीनवर हे लावले असतील त्यावेळेला तुमचे पाप जे आहेत ती त्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवण्यात येईल की या गोष्टी तुझ्या केलेल्या आहेत, या रेकॉर्डवर आहेत. ज्या आमच्या जीवनी पुस्तकामध्ये जे आमचं रेकॉर्डिंग आहे ते त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे की यासाठी तुला नरकामध्ये टाकलं जाणार आहे. आमचं चार्जशीट बघा, पोलीस लोकांना न्यायालयामध्ये एखाद्या आरोपीला पाठवलं ज्या वेळेला जातं त्यावेळेला त्याच्याकडे काय गेलं जातं, चार्जशीट, की याच्यावर कुठले आरोप आहेत हे न्यायालयासमोर ठेवलं जातं. आणि मग न्यायालय त्या आरोपीला काय करतं, विचारतं आणि मग त्याची काय होतं, पुरावे साक्षी या गोष्टी होतात आणि मग त्याला शिक्षा दिली जाते. प्रियांनो, आमचे पुरावे जे आम्ही बोलतो प्रियांनो ते रेकॉर्ड केले जातात. म्हणून आम्हाला काय करायचं आहे की या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून 12वा अध्याय योहानकृत शुभवर्तमान, आमचा न्याय कोण करणार, आमचा न्याय कोण करणार आहे हे एक लक्ष देऊन ऐकूया आपण. 12वा अध्याय योहानकृत शुभवर्तमान आणि मला असं वाटतं 45 वचन 45. आणि एक थोडस मागं पुढं होतंय. योहान शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 48.
48 वचन, जो कोणी माझा अभेद करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही त्याचा न्याय करणार कोणी आहे. पुन्हा वाचा, जो माझा अभेद करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे तेच शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करेल. हालेलुया म्हणेल का कोणी? आमचा न्याय कोण करणार आहे? देवाचं वचन आमचा न्याय करणार. कारण देवाचं वचन हे आत्मा आहे. माहिती आहे? 6वा अध्याय योहान कृती शुभवर्तमान 63वे वचन. योहान कृती शुभवर्तमान 6वा अध्याय वचन 63. पटपट जर वाचलं तर मदत होईल ना, थोडस पुढे लवकर जाता येईल. आत्मा हा जिवंत करणारा आहे. देहापासून काही लाभ नाही. मी जी वचनं तुम्हाला सांगितलेली आहेत ती आत्मा व जीवन आहे. हो, ती आत्मा व जीवन अशी आहेत. मी जी वचनं तुम्हाला सांगितले ती आत्मा व जीवन आहेत. म्हणून माझं जास्तीत जास्त तुम्हाला एका गोष्ट सांगण्यापेक्षा किंवा काही गोष्टी मनाच्या सांगण्यापेक्षा किंवा ऐकलेल्या कहाण्या सांगण्यापेक्षा माझं एकच ध्येय आहे की तुम्हाला पवित्र शास्त्रामधून जास्तीत जास्त वचनाकडे तुमचं लक्ष केंद्रित करावं. म्हणून मी तुम्हाला, लोकांना वाटत असेल की ब्रदर बोलतो कमी पण वचनातच आम्हाला जास्ती गुंतवतो, नाही का? आम्हालाच वचन वाचायला. ही वचन मुद्दा म्हणून सांगतो, हे वचन आमचं न्याय करणार आहे. हे वचन आमचं न्याय करणार आहे. म्हणून या वचनाकडे आम्ही जास्तीत जास्त रीतीनं म्हणतो. आकाश, प्रभू म्हणतो आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल पण माझी वचनं नाहीशी होणार नाही. या वचनांना अविनाशी पण आहे. म्हणून ही वचनं आम्ही धारण केली पाहिजे. सैतानानं परीक्षा घेतली त्यावेळेला येशूनं आपल्या मनचं काही बोललेलं नाही. त्यानं सांगितलं शास्त्रामध्ये असं लिहिलेले आहे. म्हणून तू आमच्या जीवनामध्ये पण ज्या ज्या वेळेला संकटाचा सामना आम्हाला करावा आहे, ज्या ज्या वेळेला शत्रू सैतान आमची परीक्षा घेईल त्यावेळेला त्याला सांगावं लागेल की शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे. हे ठणकावून आम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणून आम्ही शास्त्रामध्ये शास्त्रातील वचनं ही आमच्या मुखोद्गत असली पाहिजे. ही आमचे पाठ असली पाहिजे. वचनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उपदेशकाच्या पुस्तकामध्ये बघूया आपण 5वा अध्याय आणि 1 ते 7 वचन आपण वाचूया. उपदेशकाचं पुस्तक. देवाच्या मंदिरात हा तू देवाच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा सांभाळून पाऊल टाक. बोध श्रवण करणाऱ्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बळी हवनापेक्षा काय सांगितलंय? बोलण्याची घाई करू नको. देवासमोर कुठलाही उद्गार तोंडावाटे काढण्यास उतावळे करू नको. कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहे. म्हणून बोलण्याची घाई करू नको. आमचं बोलणं हे अल्प असलं पाहिजे. आमचं बोलणं हे कसं असलं पाहिजे? अल्प असलं पाहिजे. आम्हाला होय तर होय, नाही तर नाही असं उत्तर आम्हाला देता आलं पाहिजे. स्तोत्र संहिता याचा 39 अध्याय आणि पहिलं वचन. स्तोत्र संहिता 39 अध्याय याचं पहिलं वचन वाचा. मी म्हणालो की मी आपल्या जिभेने पाप करू नये म्हणून
आपल्या चालचलवणुकीस जपेल माझ्या समोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला काय करीन? लगाम घालून ठेवीन. माझ्या समोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन. प्रियानो, हे लक्षात ठेवा. येशू ख्रिस्त ज्या वेळेला त्या पिलाता समोर असताना प्रियानो त्यानं तोंड उघडलं नाही. त्यानं तोंड उघडलं नाही. बघा 53 अध्याय, यशायाचं 53 अध्याय आणि 7वं वचन आम्हाला काय शिकवतं? येशू ख्रिस्तानं आपलं तोंड काय केलेलं आहे? बंद करून घेतलेलं. त्याला माहिती, मी जर तोंड उघडलं तर यातलं कोणीही बचावणार नाही. त्याने कारण त्याला माहिती होतं की हा जो प्याला आहे हा मला प्यावा लागणार आहे, हे देवापासून आहे. म्हणून त्यानं तोंड उघडलं नाही. मी निष्पाप आहे, मी पापी आहे, याच्याबद्दल तो त्यांना बोलला नाही. बघा वाचन 53:7. त्याचे हाल केले, ते त्याने सोसले, आपले तोंड सुद्धा त्याने उघडले नाही. त्याचे हाल केलं, त्याने सोसलं. प्रियांनो, एक वेळेला आम्हाला काही वेळेला कुणीतरी उचकून देतं, कुणीतरी आम्हाला राग आणून देतो आणि मग आमचं डोकं फिरतं. काय म्हणतं? तळपायाच्या आत मस्तकात जाते आणि मस्तकातल्या आत तोंडा वाट बाहेर निघतं. तळपायाच्या आत मस्तकात जाते आणि मस्तकातली जी आग आहे ती तोंडा वाटे बाहेर निघतं आणि मग मन माणूस वाटेल ते बोलतो. आणि प्रियांनो, आम्ही तर ऐकलं की आम्हाला प्रत्येक आमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाचा काय द्यायचा? आम्हाला हिशोब द्यावा लागणार आहे. म्हणून कोणी कितीही उचकून दिलं, त्याचं हाल केले, पण त्यानं आपलं तोंड उघडलं नाही. प्रियांनो, आम्हाला आमचं तोंड बंद ठेवावं लागेल. कारण न्याय करणारा आमचा देव आहे. लोकांना आमचा न्याय करू देऊ, ते काही म्हणू द्या. येशू ख्रिस्त त्याच्या समोर गप्प राहिला. पिलाता समोर तो म्हणशील तोच तू यहुद्यांचा राजा आहे का? तो म्हटला तुम्ही म्हणता तसंच. प्रभूनं तिथं कुठल्याही प्रकारचं स्वतः आर्ग्युमेंट केलेलं नाही. म्हणून आम्हाला ही जगापुढे देखील आर्ग्युमेंट करायची गरज नाही. एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो. प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि 1 ते 4 वचन आपण वाचणार आहोत. प्रेषितांची कृत्य. पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस. ते सर्व 50वा दिवशी ते एकत्र जमले. हा, नाच झाला व ज्या घरामध्ये ते बसले होते ते काय झाले? भरले. हा हा हा. आणि त्या जिभा प्रत्येकावर एक अशा त्या बसल्या. आकाश तुला वाचता येत असेल तर मोठे सांग. नाही वाचायचं मोठे. हा, परिपूर्ण झाले. मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची की त्यांच्या प्रत्येकाच्या मस्तकावर काय बसल्या? जिभा बसल्या. बघा, डोकं बसलं नाही, कान बसला नाही, नाक बसलं नाही, तर जिभा त्यांच्यावर बसल्या. का बरं जिभाच बसल्या? काय जिभा बसल्या? नाक, डोळे, कान, हात, पाय हे का बसलं नाही त्यांच्या मस्तकावर? काय माहिती? कारण पवित्र आत्मा जो आहे त्याला जास्तीत जास्त वापर करणारा काय असेल तर आमची जीभ पवित्र आत्म्याचं वापरण्यासाठी दिलेलं अंग आहे.
हा अवयव पवित्र आत्मा जास्तीत जास्त रीतीनं वापर याचा करतो, म्हणून त्या जिभा दिसल्या. आणि प्रियांनो तुम्हाला सांगू द्या की आज तो 50वा दिवस आहे. आज पेंटिकॉस्टचा दिवस आहे. ईस्टरच्या नंतर जो 50वा दिवस आहे तो आज आहे. या वर्षाचा जो आहे तो आजचा दिवस आहे. लक्षात घ्या. म्हणून देवाची इच्छा आमच्यासाठी काय आहे बघा. याकोबाचं पत्र 1 अध्याय 19 वचन. याकोबाचं पत्र 1 अध्याय थोडक्यात संपवणार आहे. मला माहिती तुमचे याकोब 1:19 वाचूया आपण. याकोब 1:19. माझ्या प्रिय बंधूंनो, हा प्रत्येक मनुष्य कसा पाहिजे. आता प्रत्येक मनुष्यामध्ये आम्ही सगळेजण आलो बर का. प्रत्येक मनुष्यामध्ये आम्ही या ठिकाणी असणारे प्रत्येक जण आम्ही आहोत. म्हणून कसा पाहिजे माणूस. ऐकण्यास तत्पर. बोलण्यास कसा पाहिजे. धीमा पाहिजे. परंतु काही वेळेला माणसांना बोलायची इतकी घाई असते ना की त्याच्या आधी मी कसं बोलून मोकळं होऊ. एक गोष्ट आहे की बोलताना जर तुमच्याकडे योग्य शब्द नाही तर शब्द काय आहेत. बाण आहे. शब्द परत घेता येत नाही. म्हणून विचारपूर्वक बोलणं गरजेचं आहे. पुन्हा वाचू ते वचन. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा आणि रागास कसा पाहिजे. मंद असला पाहिजे. आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लगेच राग येतो. आम्हाला खुर्ची जरी तिसऱ्याने धरली ना तरी त्याचा राग येतो. बघा माझ्या जागेवर बसला बरं का, मुद्दा म्हणून केलं बरं का. कशाचा पण राग येतो. कशाचा पण. आणि माणसं स्वतःच ठरवतात बरं का की कुणाच्या मनामध्ये काय असेल नसेल. परंतु माणसं काय करतात की राग हा प्रियांनो हा परमेश्वराकडून नाही. राग हा हे पवित्र आत्म्याचं फळ नाही. बघा आपल्या मनाने आपण विचार करायचा नाही की अमुक एक माणूस माझ्या संगतीत तसा वागला म्हणून त्याने मला असंच केलं तसंच केलं. विनाकारण आम्ही काय करतो की आमच्या डोक्यामध्ये काहीतरी स्वतःच एक काय करतो विनाकारण काहीतरी दुसऱ्याविषयीचा दुराग्रह आम्ही घेऊन येतो. आणि प्रियांनो हे देवाच्या दृष्टीनं पाप आहे. तर आपण वाचू की इब्री लोकास पत्र याचा 5वा अध्याय आणि 11 आणि 12 याचा संदर्भ मी तुम्हाला सांगणार आहे. याविषयी आम्हाला पुष्कळ सांगायचे आहे. याविषयी आम्हाला पुष्कळ सांगायचे आहे. ते तुम्हाला समजावून सांगणे कठीण आहे. ते तुम्हाला समजावून सांगणे कठीण आहे. कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. कारण तुम्ही ऐकण्यास काय झाला आहात. मंद झाला. तुम्ही ऐकण्यास कसे पाहिजे होता. तत्पर पाहिजे होता. परंतु तुम्ही ऐकण्यास कसे झाला आहात. मंद झाला आहात. म्हणून वास्तविक इतक्या दिवसात तुम्ही काय व्हायला पाहिजे होता. शिक्षक व्हायला पाहिजे होता. तुम्ही इतक्या दिवसामध्ये काय व्हायला पाहिजे होता. शिक्षक व्हायला. देवाची इच्छा आहे की आम्ही लोकांना देवाच्या गोष्टीचं शिक्षण देणारे असावे. परंतु आम्ही काय झाला ऐकण्यामध्ये मंद झाला आहोत. तुम्हाला देवाच्या वचनांची मूळ अक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची गरज. तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा पुन्हा शिकवावी लागतात. कारण तुम्ही काय झाला आहात. ऐकण्यामध्ये मंद झाला आहात. आणि तुम्हाला दुधाची गरज आहे. आणि तुम्हाला कशाची गरज आहे. दुधाची गरज आहे. तुम्हाला जड अन्न चालत नाही. अजूनही तुम्हाला बाटली पाहिजे. दुधाची बाटली म्हटल्यानंतर वेगळे अर्थ काढू नका.
तर तीच तर म्हणून काय आहे की आम्ही बोलण्यामध्ये भडा 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 हे भडा भडा बोलणं जे आहे हे बंद करा. ऐकण्यास तत्पर असा. काय म्हणतो समोरचा माणूस, काय म्हणतो, त्याचे विचार काय हे ऐकून घ्या. काय म्हणतं देवाचं वचन ऐकून घ्या, त्याचा अर्थ समजून घ्या. आपल्याला कळाला नसेल विचारून घ्या आणि आपल्याच मनानं देवाच्या वचनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, एक गोष्ट आहे की देवाची आमच्या बद्दलची काय इच्छा आहे. इपिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 29 वचन. इपिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 29. तुमच्या मुखातून कसलेही कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता गरजे करता जे चांगलं तेच तुमच्या मुखातून निघालं पाहिजे. प्रियानो, ही देवाची इच्छा आहे. बरोबर. कलसीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 6. कलसीकरास पत्र याचा थोडक्यात परंतु कसं आहे की मला आता काय विषय सुरू केला तर तो संपवला देखील पाहिजे ना. अर्ध्यात सोडून काय आहे तो जमणार नाही का. आता जरी मला सांगितलं 40-45 मिनिटं, परंतु आता तो विषय तर मला तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, तुमचं बोलणं हे सर्वदा कसं पाहिजे, कृपायुक्त पाहिजे. मिठानं रुचकर केलेलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजावे. हो, म्हणजे प्रत्येकाला कसं उत्तर तुम्हाला द्यायचंय हे तुम्हाला समजेल. उगाच बडबड करू नका. त्याच्याद्वारे कोणालाही त्याचा लाभ होणार नाही. म्हणून एकच गोष्ट आहे की आम्हाला आमच्या बोलण्यावर नियंत्रण करणं गरजेचं आहे. आणि मग प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 11 आणि 12 वचन. दुराचारी माणूस दुराचार करत राहो. मलिनतेनं वागणारा माणूस, दुराचरण करणारा माणूस काय करत राहो, दुराचरण करत राहो. आणि मलिनतेनं वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो. नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो. प्रियानो, आम्हाला नैतिक आचरण करायचं. देवानं जे सांगितलंय ते आम्हाला आमच्या आचरणामध्ये आणायचं. मलिनतेनं वागणारा कोण कसा बोलतो, काय करतो त्याला लखला. प्रियानो, पण आम्ही जे देवाचे लोक आहोत ते आम्ही देवाच्या वचनावर हुकूमच काय करणार, वागणार आणि बोलणार सुद्धा. म्हणून दावीद राजा या ठिकाणी स्तोत्र करता काय म्हणतो, स्तोत्र संहिता 141 आणि वचन 3 काय म्हणतो. स्तोत्र 141 हे परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा ठेव. हे परमेश्वरा माझ्या मुखावर काय कर, पहारा ठेव. माझ्या वाणीचं काय करतात, द्वार सांभाळ. प्रियांनो, मारणाऱ्याचा हात धरता येतो, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. म्हणून दावीद हा जो स्तोत्र करता म्हणतो की हे परमेश्वरा माझ्या मुखावर काय कर, तू पहारा ठेव. मला अभद्र शब्द किंवा लोकांना न आवडणारे किंवा तुला न आवडणारे शब्द माझ्या मुखातून निघू देऊ नको. याचा जर वापर आम्ही केला तर निश्चित आम्ही स्वतःला निष्कलंक असे राहू. आम्हाला काय वाटतं,
बोललं गेलं प्रियांनो ताई तसं असणार नाही. आमचं बोलणं हे रेकॉर्ड केलं जातं. सीसीटीव्ही मध्ये काही वेळेला फक्त चित्र दिसतं, बोललेलं दिसत नाही. परंतु परमेश्वराच्या जे सीसीटीव्ही आहे ते रेकॉर्डही केलं जातं आणि शेवटच्या दिवशी ते तुम्हाला त्या स्क्रीनवर लोकांच्या समोर ते दाखवण्यात येणार आहे. प्रियांनो, यासाठी आमच्या मुखाचा उपयोग आम्ही जर धार्मिक म्हणवतो तर आमच्या मुखाला आम्ही ताब्यामध्ये ठेवू. जीभ ही काय आहे? आग आहे. म्हणून या जिभेला आपल्या 32 दाताच्या आतमध्येच ठेवायचं, त्याच्या बाहेर काढायचं नाही. म्हणून त्याला पहारेकरी म्हणून हे दात दिलेले आहे. परंतु प्रियांनो, त्याच्या देखील बाहेर आमची जीभ जाते. म्हणून आम्हाला प्रार्थनेची गरज आहे. बोलता बोलता आमच्याकडून पाप घडू नये. प्रियांनो, ही देवाची इच्छा आहे. म्हणून आपण सर्वजण एक निर्धार करूया, एक आजपासून एक आम्ही करार करूया देवासोबत की मी माझ्या मुखावर काय करेन? मी ताबा ठेवेन, मी नियंत्रण ठेवेन आणि देवाच्या क्रोधाच्या समोर मला त्या गोष्टी उपभोगाला लागू नयेत, त्या नरकाच्या द्वारामध्ये मला जाता येऊ नये. म्हणून प्रियांनो, आम्ही स्वतःला तयार करूया, प्रार्थना करूया. गौरवी पवित्र जिवंत दयाळू देव बाबा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार आणि उपकार मानतो. परमेश्वर देव बाबा, पवित्र परमेश्वर देव बाबा, आज या छोट्याशा संदेशाच्या द्वारे परमेश्वर देव बाबा तुझ्या प्रजेशी परमेश्वर देव बाबा तुम्ही बोललेला आहात. म्हणून देव बाबा मी तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. पवित्र आत्मा देव बाबा तुम्ही आमच्यामध्ये विराजमान होऊन परमेश्वर देव बाबा प्रत्येकाला ऐकणारे कान दिले म्हणून धन्यवाद परमेश्वर देव बाबा. प्रिय प्रभू परमेश्वर देव बाबा, आम्ही पापापासून दूर राहण्याकरता परमेश्वर देव बाबा आम्ही बोलण्याच्या द्वारे, आमच्या कृतीच्या द्वारे, आमच्या वागण्याच्या द्वारे परमेश्वर देव बाबा आम्ही पाप करू नये. म्हणून देव बाबा ही जी वचनं तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही तुमचे उपकार मानतो परमेश्वर बाबा. या तुमच्या प्रजेवर तुमची कृपा दृष्टी करा परमेश्वर देव बाबा. आणि पेरले गेलेले वचन देव बाबा याला 60 पट नव्हे देव बाबा 100 पट पीक येऊ दे परमेश्वर देव बाबा. असे आशीर्वाद देव बाबा तुम्ही या मंडळीवर करा अशी मी तुमच्याकडे प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू याच्या पवित्र नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका सर्व.